दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपल्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये म्हणजे नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे. नुकत्याच निवडणुका पार पाडल्या, त्याच्यानंतर नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. यापूर्वी 2.5 वर्ष आपण घटनाबाह्य सरकार पाहिलं आणि त्याच्यानंतर या निवडणुकांचा जो काही निकाल लागला हा सगळ्यांनाच अनाकलनीय आणि अनपेक्षित होता किंवा आहे. त्याच्यामुळे जनतेत या सरकारला ईव्हीएम सरकार म्हणतात. तर अशा या जनतेच्या शब्दात ईव्हीएम सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे. साहजिकच आहे, या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. या सरकारकडनं जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आता नाईलाजाने जनता करते. कारण आपण पाहिलं की काही गावांमध्ये जो काही निवडणुकींचा निकाल लागला त्याच्या विरुद्ध आंदोलनं सुरू झालेली आहेत. एकूणच काय की विजयाचा आनंद कुठे दिसला नाही. काल परवाकडे मंत्रिमंडळाचा विस्तार जरूर झाला, पण मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा मंत्रिमंडळाच्या वजाबाकीची चर्चा अधिक रंगलेली आहे. मंत्रीपद ज्यांना मिळालं त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे पार हे जास्त मोठ्याने वाजतायत. एक प्रथा असते की नवीन मंत्री झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देत असतात. मला असं वाटतं की ही पहिली वेळ असेल की ज्यांच्यावरती ढिगभर पुरावे असल्याचे पुरावे घेऊन आरोप केले, अनेकांवरती बरेचसे गंभीर आरोप केले गेले, त्यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या, त्यांचा सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचे सन्माननीय सहकारी म्हणून राज्याचे मंत्री या नात्याने ओळख करून द्यावी लागली, परिचय करून द्यायला लागला. हे कोणतं सरकार आहे, कसं सरकार आहे? आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक काळ असा होता की आपद धर्म काय शाश्वत धर्म शाश्वत नाही शाश्वत धर्म, असं काही झालं तरी आम्ही हे करणार नाही ते करणार नाही. त्यांच्या मांडीला लावून त्यांना बसावं लागतं. हा कोणता धर्म आहे हे तेच जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. थोडक्यामध्ये राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर जे प्रश्न घेऊन आम्ही सगळेच जण लढलो, ठीक आहे, आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही, त्यांनी सरकार स्थापन केलं. आता माझी मागणी अशी आहे की प्रत्येकाने आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं असतं तर आम्ही केलं असतं. या सरकारने एक योजना जाहीर केली होती, लाडकी बहीण. आता लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रीपद मिळालेत आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त सुरू झालेली आहे. त्या लाडक्या बहीण योजनेचे पहिल्या 5 महिन्याचे मला असं वाटतं पैसे हे माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाले. जवळपास 7,500 रुपये हे जमा झाले. दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली. आता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता संपलेली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले, ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे. आणि 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100 ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असा धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजेत. कारण मधल्या काळात मी बातम्या वाचल्या की आता निकष लावणार, म्हणजे एका घरात एकाच महिलेला मिळणार, मग अमुकच बघणार तमुकच बघणार. हे सगळे मी म्हणेन जे काही डाव होते ते डाव आता उघडे झालेले आहेत. तुम्ही आता बहिणीमध्ये आवडती नावडती बहीण अशी करू शकत नाही, करता कामा नये. जसं तुम्ही गेल्या वेळेला कोणतेही निकष लावले असतील किंवा नसतील, ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पैसे दिले, हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून 2100च्या तुम्ही जे म्हणता वाढतं तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तात्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजे. बाकी राज्यपालांचं अभिभाषण मी काय त्यावेळेला उपस्थित नव्हतो, पण त्याची प्रत आज मी वाचली. त्याच्याबद्दल आमचे सगळेच आमदार सभागृहात बोलतील. पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते
की राज्यपाल महोदयांनी माझं सरकार म्हणून जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक पुसटचा उल्लेख आहे की त्यांनी काय ती समिती नेमलेली आहे. आता त्या समितीत खरंच कोण असणार आहेत? पर्यावरण तज्ञ असणार आहेत का? हे पर्यावरण तज्ञ नेमका कसला अभ्यास करणार आहेत? आणि या पर्यावरण तज्ञांनी केलेल्या सूचना हे राज्यपालांचं सरकार ऐकणार आहे का? कारण आज मी आपल्याशी बोलताना एक बातमी आलेली आहे मुंबईच्या संबंधात की जसं आरे कारशेड साठी झाडांची कत्तल केली गेली ह्याच्यामध्ये कुठे पर्यावरण यांना दिसलं नाही, तसंच आता दुसरी कारशेड होते त्याच्यासाठी 1400 झाडांची कत्तल केली जाणार, डोंगरीची कारशेड. तर त्या कत्तली मागे किंवा कत्तल ही पर्यावरणाची तज्ञांची समिती होऊ देणार आहे का? हे असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल, महिलांच्या सुरक्षेबद्दल राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात कुठे मला काही तसं दिसलं नाही. तर या महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांचं सरकार काय करणार आहे हे कुठेही मला तरी त्याच्यात काही आढळलं नाही. आणि आता मी सभागृहात होतो, सभागृहातून निघताना आपले माननीय सदस्य कोण त्यांनी कालची एक घटना सांगितली की एका फोटोग्राफरच्या स्टुडिओत एक मास्क लावून कोणतरी गेला, रिव्हॉल्वर लावून त्याला लुटलं आणि त्याची दखल आज सकाळपर्यंत तरी पोलीस स्टेशनने घेतली नव्हती. मधल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्याबद्दल हे सरकार काय करणार आहे? आणि मुळामध्ये अधिवेशन सुरू झाले पण हे बिनखात्याचे मंत्री अद्याप खाते वाटप झालेलं नाहीये. ही नेमकी जबाबदारी कोणावर आहे? काय आहे? का नुसतं एक गंमत म्हणून हे अधिवेशन घेतलं जाते? असं जर का असेल तरी लोकशाहीची थट्टा आहे. मला असं वाटतं की लवकरात लवकर खाते वाटप व्हायला पाहिजे होता. कारण एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर एकतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वेळ लागला, मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागला, विस्तार झाला तरी देखील अजूनही खाते वाटप झालेलं नाही. कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय, काय चाललंय काय कळत नाही. मग हे अधिवेशन घेतलं कशाला हाच एक मोठा प्रश्न आहे. तर असे अनेक प्रश्न मनात घेऊन आपण सगळे या अधिवेशनाला सामोरे जातो आहोत. मला जे काय वाटलं ते मी बोललो.